असलेल्या दोन्ही संघ एकमेकाच्या आमने सामने खेळतायत. दोन चेंडू चांगला फटका मयूरच्या बॅट मध्ये आला. चेंडू थांबणार नाही. चेंडू जातोय लांब 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 6 धावांसाठी. 6 धावा संघाचा धावफलक जाऊन पोहोचतोय 20. चेंडू थांबणार नाही. चेंडू जातोय सीमारेषा पार 4 धावांसाठी. चौकार. चौकाराने संघाचा धावफलक जाऊन पोहोचलाय 27 या आकड्यावरती. 20 मयूरच्या बॅट मध्ये आलाय. चेंडू पाठवलाय लांब 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 6 धावांसाठी. मयूरच्या बॅट मधून हा आलाय एक षटकार. बाहेरील सर्व चेंडू आणून देतोय त्याचे कौतुक करावं लागेल. हिते मात्र क्षेत्ररक्षण होते चुकी आणि चेंडू जातोय सीमारेषा पार 4 धावांसाठी. अरविंद पासवानकडे झाली चुकी. चेंडू थांबला नाही. चेंडू सीमारेषा पार. ह्या 4 धावाने संघाचा धावफलक जाऊन पोहोचलाय 37. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर 12 धावा धावफलकावरती. त्यानंतर बॅटच्या रनर मध्ये आलाय. चेंडूला पाठवलाय लांब 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 6 धावांसाठी. षटकार. मयूर काडे थांबणार नाही आज, कारण मला जिंकायचंय, मला खेळायचंय आणि माझ्या विभागासाठी मी नक्कीच खेळणार, मेहनत करणार मैदानामध्ये. आणि मयूर खाडे मात्र मैदानामध्ये आज बॅटिंग करतोय. षटकार. धावा कोंडवी विभाग संघाच्या. हलकाच कट केलंय मिडविकेटचा क्षेत्ररक्षक, पण तिथे झाली चुकी. एकच